नाशिकच्या येवल्यामध्ये सलग झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजून खराब झालाय। त्यामुळे कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। कांदा सडून गेल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला। जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय। पावसामुळे कांदा बीजचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत। शासनानं नुकसानीचे पंचनामे तातडीनं करून द्यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। नाशिकमध्ये मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कांदा बियाणं क्षेत्राचं मोठं नुकसान झालं। त्या दरम्यान जिल्ह्यात जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावर नुकसान होऊन सुमारे 15 कोटी रुपयांचं बियाणं मातीमोल झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। जालन्यामध्ये पावसाच्या विश्रांतीमुळे मशागतीच्या कामांना आता वेग आला। शेतकऱ्यांनी शेतात मशागतीची कामं सुरू करून पेरण्यासाठी रान सज्ज करण्यास सुरुवात केली आहे। काही शेतकरी बैलजोडीच्या मदतीनं तर काही जण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मशागतीची कामं करताना सध्या दिसतात। राज्यामध्ये 15 दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसामुळे हळद लागवड खोळंबलेली होती। गेल्या आठवड्याभरापासून खरं तर पाऊस थांबलाय, त्यामुळे हळद लागवड सुरू झाली असून 30% क्षेत्रावर हळदीची लागवड झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। जालन्याच्या बाजारामध्ये जांभळाची आवक वाढल्यानं जांभळाच्या दरात घसरण झाल्याचं दिसतंय। 10 ते 12 दिवसांआधी 80 ते 100 रुपये किलोनं जांभूळ विक्री होत होती, मात्र हे दर घसरलेले असून 50 ते 60 रुपये पावशेरनं सध्या जांभूळ विक्री होते। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये जुन्नरमधील हापूस आंबा आणि कर्नाटकमधील आंब्याची आवक सुरू आहे। रोज 10 ते 12 हजार जुन्नर आंब्याच्या पेट्या बाजारामध्ये दाखल होत आहेत, तर 2 ते 3 डझनची पेटी 400 ते 800 रुपयांपर्यंत आहे, तर कर्नाटक आंब्याला 50 ते 70 रुपये प्रति किलोचा दर प्राप्त झालेला आहे। यावर्षी केंद्र सरकारनं कापसासह सर्व शेतीमालाच्या हमीभावामध्ये वाढ केली। त्या दरम्यान केंद्र सरकारनं यंदा लांब धाग्याच्या कापसाकरता गेल्या हंगामातील 7,521 रुपयांवरून त्यात 589 रुपयांची वाढ करत हा दर 8,100 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला। जालना जिल्ह्यामध्ये सलग 15 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। दरम्यान 2300 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णा पांचाळ यांनी दिली आहे। नैसर्गिक आपत्तीपासून डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी अँटी हेलनेट कव्हर योजना सुरू झालेली आहे। सोलापूरसह राज्यातील 13 जिल्ह्यांचा यात समावेश असून शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत अनुदान दिलं जाईल। महाडीबीटी प्रणालीवर याची अंमलबजावणी होणार आहे।